नमस्कार. दिल्लीच्या मैदानावरचा कालचा के-के-आरचा विजय हा फक्त विजय नव्हता, तर त्यांची घोषणा होती, की आम्ही प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडलो नाही आहे आणि त्यांनी आपली आशा जिवंत ठेवत बाकीच्या टीम्सला पण इशारा दिलाय आणि ते टीम आता कंटिन्यू त्यांचे 4 विजय झाले आहेत. तर राइट टाईमवर ती टीम टुर्नामेंटमध्ये पीक करत आहे आणि त्यांची प्ले-ऑफची आशा अजून जिवंत आहे. 10 सामन्यामध्ये 4 विजयासह त्यांचे 8 पॉइंट झाले आणि उरलेल्या 4 सामन्यापैकी 3 सामने किंवा पूर्ण 4 सामने जरी त्यांनी जिंकले, तरी मला वाटतं प्ले-ऑफसाठी नक्की क्वालिफाय होऊ शकेल. कारण की ज्या टॉपच्या टीम आहे आता त्या पाहिजे तसं परफॉर्म नाही नाही देऊ शकत आहे. आपण बघितलं बंगलोर काल हरले, पंजाब पण 3 कंटिन्यू मॅचेस हरल्या. तर समीकरण सगळे बदलत चालले आहे. टेबल ओपन झाला आहे आणि के-के-आरची टीम राइट टाईमवर पीक करत त्यांना आता त्यांनी स्वतःच्या टीमला चांगला त्यांनी चान्स दिलाय. त्यांचे सगळे टीम कॉम्बिनेशन म्हणा, स्पिनर्स म्हणा, सगळं वेळेवर क्लिक झालंय आणि काही-काही निर्णय त्यांनी चांगले घ्यायला सुरुवात केली. फिन ॲलन म्हणा, त्यांना त्याला चान्स द्यायला सुरुवात केली टीम सायफूट जागी. अ, तर मला वाटते येणाऱ्या सामन्यामध्ये के-के-आरची टीम बाकीच्या टीमसाठी एक धोक्याची घंटा ठरू शकते. कालच्या सामन्यामध्ये दिल्लीने पहिले बॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांची सुरुवात एवढी खास झाली नाही. प्रथम निसंकाच्या 50 धावा वगळता बाकीचे फलंदाज पाहिजे तसा खेळ करू शकले नाही आणि के-के-आरच्या स्पिनर्सनी सामना पूर्णपणे के-के-आरकडे फिरवला अ, आणि दिल्लीच्या फलंदाजांना हात मोकळे करायचा चान्स दिला नाही. प्रथम निसंकाच्या 50 आणि आशुतोष शर्माच्या 39 धावा अ, वगळता बाकीचे फलंदाज चमक दाखवू शकले नाही आणि मधल्या ओव्हर्समध्ये कंटिन्यूस त्यांच्या विकेट्स पळत गेल्या आणि स्पिनर्सनी जसं की आपण बघितलं की सापळा रचला होता आणि दिल्ली 20 ओव्हरमध्ये फक्त 142 धावापर्यंत मजल मारू शकले 8 विकेटच्या नुकसानमध्ये. यामध्ये आपल्याला के-के-आरचे जे स्पिन त्रिकूट आहे, सुनील नारायण झाला, वरुण चक्रवर्ती आणि काल अनुकूल रॉय पण त्याच्या मदतीला होता. यांनी बऱ्यापैकी अ, सामना फिरून टाकला होता. दिल्लीच्या बॅटर्सला काही चान्स दिला नाही. अ, सुनील नारायणने फक्त 4 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. किफायतशीर बॉलिंग केली. वरुण चक्रवर्तीने मिडल ओव्हरमध्ये सगळ्या बॅटर्सला अ, हात मोकळे करायचा चान्स दिला नाही आणि अनुकूल रॉयने बॉलिंगची सुरुवात केली आणि टोटल 2 विकेट्स घेतल्या. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे, की जेव्हा के-के-आर बॅटिंग करायला आली, तेव्हा फिन ॲलन नावाचा वादळ आला आणि दिल्लीच्या बॉलर्सला त्यांनी काही चान्स दिला नाही. मला वाटते के-के-आरनी सुरुवातीच्या सामन्यामध्ये जेव्हा त्याला पहिले 1-2 मॅचेस खेळवले आणि मग त्याला ड्रॉप केलं आणि टीम सॅफर्डला घेऊन आले होते, तेव्हा त्यांनी चूक केली होती. मला वाटते फिन ॲलनसोबतच त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे होतं आणि मला वाटते आता यापेक्षा चांगला रिझल्ट त्यांना मिळाला असता. 2-3 सामने अजून ते जिंकू शकले असते. अ, फिन ॲलनच्या बळावर म्हणा किंवा ओव्हरऑल टीम कॉम्बिनेशन त्यांचं बऱ्यापैकी नीट झालं असतं. तर असो फिन ॲलनची झंझावात बॅटिंग काल एवढी जबरदस्त होती, की त्यांनी 100 धावा फक्त 47 बॉलमध्ये केल्या, 47 बॉल्समध्ये आणि त्यामध्ये फक्त 5 चौकार होते आणि 10 सिक्सेस होते. तर यावरून तो काल किती जबरदस्त फॉर्ममध्ये होता, किती जबरदस्त त्याची स्ट्रोक मेकिंग होती, याचा आपल्याला याचा आपण अंदाज बांधू शकतो, की बाउंड्री 4 पेक्षा त्याचे 6 जास्त होते. आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी फटकेबाजी केली. एकही बॉलरचा जम बसू दिला नाही. आणि मला वाटते के-के-आरसाठी एक नवीन संजीवनी अ, घेऊन येणारा हा विजय होता. तसंच कॅमरून ग्रीनचं इथे आपल्याला मला वाटते त्याला कॅमरून ग्रीनची त्याचं कौतुक करायला हवं. त्याने फिन ॲलनसोबत चांगली पार्टनरशिप तर केलीच आणि त्याचं सेंचुरी व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न पण केले शेवटी आणि 33 धावा केल्या आणि एक विनिंग पार्टनरशिप फिन ॲलनसोबत केली. तर जसा की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, की के-के-आरचा हा कंटिन्यूअस चौथा विजय होता आणि एक राईट आता ते पॉइंट टेबलवर 6व्या नंबरवरती येऊन पोहोचले आहे. जे की आपण बघितलं, की अ, अ, अर्ध्या टुर्नामेंटपर्यंत ते 10व्या नंबरवर अटकले होते. तर एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी झाली आहे.
फिन च्या रूपात त्यांना एक चांगला आक्रमक बॅटर मिळाला आहे, ओपनिंग बॅटर. तर पुढच्या मॅचसाठी एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि या विजयामुळे, या पराभवामुळे ॲक्चुअली दिल्लीचा मला वाटतं आता या आय-पी-एल सीझनचा प्रवास संपल्यात जमा आहे. आता मला नाही वाटत की दिल्लीच्या टीम क्वालिफाय होऊ शकेल. आणि कालच्या विजयामुळे जे की के-के-आरने टार्गेट 15व्या ओव्हरमध्ये फिनिश केलं, तर त्यांचा रन रेट पण खराब झाला आहे. तर 11 मॅचमध्ये त्यांचे 4 विजयासह 8 पॉईंट झाले. तर मला वाटतं दिल्लीचा सीझन इथूनच संपला. पुढच्या मॅचसाठी मला नाही वाटत ते 3 सामने जरी जिंकले तरी क्वालिफाय ठरू शकेल, कारण की अ, ते टीम फॉर्ममध्ये नाहीये. तळ्यात-मळ्यात असा त्यांचा परफॉर्मन्स चालू आहे. एक सामना जिंकतात, एक सामना हरतात. तर असो, के-के-आरचे प्लेऑफचे स्वप्न अजून जिवंत आहे आणि मला वाटतं ही टीम येणाऱ्या सामन्यात चांगला कमाल दाखवेल आणि बाकीच्या टीमचे गणित बिघडवेल. हे मला नक्कीच असं वाटत आहे. तर कालच्या सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हणजे के-के-आरची स्पिनरचं त्रिकूट आणि त्याच्यानंतर फिन ॲलनची तुफान फलंदाजी हे ते म्हणा म्हणा हे म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, आजच्या सामन्यामध्ये आपण इथेच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. अ, अशाच दर्जेदार मराठी क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.